गोरे होण्याचे क्रीम्स आहेत ना, मी तर म्हणेन ते डेंजर क्रीम्स आहेत. पण कधी कधी पेशंट पण म्हणतात ना, डॉक्टर मला ना 4 दिवसांनी मला लग्नाला जायचंय, काहीतरी करा आणि पटकन घालवा. मग अशा वेळेला काय करते तू? KEMमध्ये एक लॅब आहे, तेव्हा आम्ही क्रीम्स पाठवतो आणि टेस्ट करून घेतो ह्याच्यात क्रीममध्ये काय आहे बघा. मी असे बरेच ऐकले आहेत की घरातली टूथपेस्टसुद्धा लावतात ॲक्नेला. पण नॉर्मली लोकांना वाटतं आम्ही तर हे इतके वर्ष वापरतो, ह्यानी तर होणारच नाही. पण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट म्हणजे किडनीवर परिणाम, किडनी फेल होऊ शकते. त्यांना वाटतं आपण तर इथे लावलं, किडनीत पोचलं कसं. आणि त्याच्यासाठी काळजी कुठली घ्यायची? कारण यंग एजमध्ये आपण काही करतो आपली स्किन सुंदर दिसायला. म्हणजे आमच्याकडे एक मुलगी आलेली आणि ती हे क्रीम्स लावत होती. तिची फुल बॉडी काहीतरी विचित्र व्हाईट दिसायला लागली आणि त्याच्यातले वेन्स असतात आपले अंडरलाईन वेन्स आणि हे ते दिसायला लागले. कधी कधी आपण बघतो मानेवर यंग मुलांच्या काळे डाग आलेले आहेत. इट इज द इंडिकेटर ऑफ फर्स्ट साईन ऑफ डायबिटीज. की स्किन केअर कशी घ्यावी? तर माझं असं म्हणणं आहे की आपले घरगुती पदार्थ किंवा कोणी दिलेले काही औषधं न लावता पहिल्या प्रथम. नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी पुराणिक. सर्व काहीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज माझ्याकडे माझी मैत्रीण आलेली आहे, डॉक्टर विद्या खारकर. ती KEMच्या डिपार्टमेंट ऑफ डर्मेटॉलॉजीमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे आणि त्याचबरोबर GS मेडिकल कॉलेजला प्रोफेसरसुद्धा आहे. गेली 33 वर्ष तिचा या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव आहे. हा एपिसोड शूट करताना तिच्याकडे इतकं काही सांगण्यासारखं होतं की आम्ही 2 भागात त्याची विभागणी केलेली आहे. तर पहिल्या भागामध्ये आम्ही ॲक्ने, पिगमेंटेशन, हेअर लॉस का होतो, स्किन केअर रुटीन कसं करायचं आणि त्याचबरोबर आपली सन ॲलर्जी म्हणजे काय असतं आणि कोणत्या प्रकारचं SPF वापरावं, अशा बऱ्याच विषयावर चर्चा केली. तर मग चला बघूया हा एपिसोड. हाय विद्या, कशी आहेस तू? एकदम मजेत. वेलकम वेलकम वेलकम. तुझं सर्व काहीमध्ये खूप स्वागत आहे आणि खूप दिवसांनी भेटतोय आपण. हो, फार आनंद होतो तुझ्या कार्यक्रमात येऊन सहभागी व्हायला. अनेक तुझे कार्यक्रम पाहिले आहेत आणि फार छान आहे. लोकांपर्यंत तुझे जे काही कार्यक्रम आहेत ते अगदी नीटपणे सगळे लोक ऐकून त्याचा बराच फायदा होतो लोकांना. फारच चांगला कार्यक्रम आहे सर्व काही. खरं सांगू का, मी तुला असं बोलवायचं का ठरवलं माहिती आहे? कारण तू ज्या विषयातली तज्ज्ञ आहेस, म्हणजे स्किन, त्वचारोग, तर त्याच्याविषयी अनेक गैरसमज असतात आणि हल्ली स्किन प्रॉडक्ट्स म्हटलं तरी इतकं मोठं ते मार्केट आहे आणि काय करावं, काय करू नये हे खरंच लोकांना समजत नाही आणि कधीकधी चुकीचा वापर केल्यामुळे नको ते उद्भवतं. तर म्हणून मला तुझं येणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आज तू आपल्या दर्शकांना काय करावं, काय नाही आणि तुझ्याकडे कशा प्रकारे अशा प्रकारच्या केसेस येतात हे जरा असं समजावून सांग जरा. सर, तर सगळ्यात प्रथम आपण सुरुवात करूया की कॉमनली आढळणारा म्हणजे ॲक्ने. आणि भरपूर मुली या ॲक्ने, पिंपल्स ह्यानी ग्रस्त असतात. तर ॲक्नेबद्दल जरा आम्हाला सांग. शुअर. ॲक्ने आणि म्हणजे सर्वसाधारण लँग्वेजमध्ये आपण त्याला पिंपल्स म्हणतो. आणि हे पिंपल्स अगदी प्राईम टाईम जेव्हा 10-12 वर्षाची मुलं होतात तेव्हा ग्रोथ स्पर्ट येतो आणि तेव्हाच हे पिंपल्स यायला लागतात आणि त्यांच्यामुळे त्यांचा चेहरा असा जरा बरोबर नाही दिसत आणि मग त्यांना ते वाईट वाटते. तर आता हे पिंपल्स ह्या एजला का येतात आधी आपण समजून घेऊया. प्युबर्टल एज जे असते 10 ते 12 वर्ष तेव्हा हार्मोन्स आपले वाढतात, स्पेशली अँड्रोजन हार्मोन्स. आणि ते जे हार्मोन्स वाढतात तर आपल्या फेसमध्ये, बॉडीमध्ये तेल बनवणारी ग्लँड असते, त्याला सेबेशियस ग्लँड म्हणतात, सीबम. ते त्याच्यावर ॲक्ट होतात आणि ती ग्लँड जी असते ती मोठी होते आणि तिचं तेल सिक्रिशन म्हणजे ती जी तेल बनवते त्याचं प्रमाण खूप वाढते आणि ह्या वेळात तो चेहरा आपला तेलकट होतो. आता नॉर्मली काय होतं की तेल बनतं आणि ते बाहेर येऊन जातं, पण ह्या एजमध्ये इतकं बनतं की ते बाहेर येताना त्याचं वाट कमी होऊन जाते आणि म्हणून ते सीबम आपल्या स्किनमध्ये राहते आणि त्याचे आउटलेट जे पोर्स असतात, छिद्र, ते ब्लॉक होतात. आत राहिल्यामुळे
बोट फिरवलं आपण की त्यात एक दाणा लागतो आणि त्याला आपण कोमेडॉन्स म्हणतो किंवा व्हाईट हेड्स. आता व्हाईट हेड्स कधी कधी ओपन होतात आणि ऑक्सिडायझेशनमुळे ते काळे होतात आणि ह्याला आपण ब्लॅक हेड्स म्हणतो किंवा ब्लॅक कोमेडॉन्स. तर आता हे कोमेडॉन स्टेजपर्यंत लोकांना काही फारसा त्रास होत नाही. पण हे जे कोमेडॉन्स असतात ते ॲक्च्युली टाईम बॉम्ब असतात. म्हणजे काय, आपण ह्या स्टेजला ट्रीटमेंट नाही दिली तर त्याच्यामध्ये एक मायक्रोबियल पी ॲक्निस नावाचा ऑर्गॅनिझम जातो आणि तो इन्फ्लमेशन तयार करतो आणि मग ती छोटी दिसणारी पुळी मोठी होते, फोडी, आणि ती फोडी स्किनवर आली आणि चेहरा पाहिला की लोकांना जराही आवडत नाही, कारण ते इट डझंट लुक गुड. मग ते काय करतात, नख घेतात, फोडतात, स्क्वीज करतात, काही केला ती फोडी काढायची असते आणि त्यामुळे आपल्या नखातलं इन्फेक्शन त्याच्यात जाते आणि अजून इन्फ्लमेशन होते. ह्याही स्टेजला तुम्ही ट्रीटमेंट नाही केली आणि डॉक्टरांकडे नाही गेलात तर त्यात पस तयार होतो, पस, आणि मग मोठे मोठे फोडे येतात आणि चेहरा अगदी विद्रूप दिसतो. काही लोकांमध्ये स्किन एवढी सेन्सिटिव्ह असते की ते सीबम सिक्रिशन इतकं असते की ते फोडी वरच नाही तर स्किनच्या आतल्या बाजूला पण जाऊन मोठे गोळे तयार होतात. त्याला सिस्टिक ॲक्ने म्हणतात. अशामुळे काय होतं, तो पूर्ण चेहरा अगदी नकोसा होतो. मग अशा वेळेला काय करावं, तर माझं असं म्हणणं आहे की आपले घरगुती पदार्थ किंवा कोणी दिलेले काही औषधं न लावता पहिल्या प्रथम डॉक्टरना भेटावं. डॉक्टर जे सांगतो ते तुम्ही चेहऱ्याची काळजी नीट घेतलीत तर ते बरं होऊ शकते. पण काय होतं की बरेच वेळा आपण जेव्हा ट्रीटमेंट स्टार्ट करतो पिंपल्सची, तेव्हा जे क्रीम्स देतो ते ह्या स्किनवर सूट होत नाहीत आणि चेहरा कधी कधी अजून लाल होतो आणि आपण ते क्रीम सोडून देतो आणि घरगुती उपाय घेतो. काही म्हणजे घरी जे मिळेल ते, किंवा दुसऱ्या पेशंटनी काही आपल्या नेबर्सनी सांगितलं मला हा मलम बरा वाटतो तू पण लाव. पण कुठले घरगुती उपाय पेशंट करतात तुझ्या? मी असे बरेच ऐकले आहेत की अगदी हास्यास्पद आहेत की घरातली टूथपेस्टसुद्धा लावतात ॲक्नेला. बर. हां, आता टूथपेस्ट इज मेंट फॉर टीथ, नॉट फॉर पिंपल्स. पण काही लोकांना ते सूदिंग असल्यामुळे फरक पडतो, पण त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याच्यानंतर जे पिंपल्स फारच वाढतात आणि काही लोक कोल्ड क्रीम्स लावतात. कोल्ड क्रीम म्हणजे ते हे करा, पण आता कोल्ड क्रीमने काय होतं, त्याचा बेस ऑइली असल्यामुळे ते पिंपल्सचे पोर्स अजून दबले जातात आणि ते वाढतात. काही लोक क्लीनअप करायला पार्लरमध्ये जातात. त्यांना असं वाटते की पिंपल्स आले आहेत आपण क्लीनअप करूया. तर क्लीनअप म्हणजे खऱ्या अर्थाने तो क्लीनअप नाही होत. इनफॅक्ट त्याचे दुष्परिणाम होतात, कारण तिकडे काय करतात, इन्स्ट्रुमेंटने ती फोडून बाहेर काढतात आणि ते फोडल्यामुळे ते इन्फ्लमेशन अजून वाढतं. तर अशा गोष्टी ॲक्च्युली केल्या नाही पाहिजेत, कारण यंग एजमध्ये आपण काही करतो आपली स्किन सुंदर दिसायला. तर अशीच आमच्याकडे एक यंग मुलगी आलेली, आई घेऊन आलेली, अतिशय वाईट पिंपल्स होते आणि मी तिला विचारलं तू काय लावलंस, तर ती म्हणते मी एक लेप लावलेला घरगुती, त्याच्यामध्ये जे पॅक्स मिळतात ते लावले, नीमचा पाला लावला आणि त्याच्यानंतर मला ही रिॲक्शन झाली. तर काय होतं की हे जे लेप असतात त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स असतात, त्यांनी रिॲक्शन होते. बरं तर करतच नाही मुळीत, पण ते वाढते. मग अशा वेळेला मला अशी सांगण्याची इच्छा आहे की तुम्ही घरगुती उपाय वगैरे फारसा करू नका, कारण त्याने ॲक्ने वाढतात. तुम्ही तुमच्या नखानी प्रिक केलं तर ते बरं झाल्यावर त्याचे काळे डाग सोडतात आणि खड्डे पडतात, ॲक्ने स्कार्स. म्हणजे पिंपल्स औषधांनी बरे झाल्यावर कधी डाग किंवा खड्डे नाही पडत, पण अशा गोष्टी तुम्ही लावत गेलात तर ते डाग पण पडतात आणि खड्डे पण पडतात. आता दुसरी एक केस माझ्याकडे आलेली, आई घेऊन आलेली. ती जरा बॉडीने म्हणजे ओबीज होती, तिला इथून केस आलेले, पिंपल्स होते आणि अतिशय तेलकट चेहरा होता. तर मी सहज विचारलं की तुझं वय किती आहे, तर ती म्हणाली 14 वर्ष आहे. वजन किती आहे, 90 किलो. सो ओबेसिटी हा एक मोठा प्रकार आहे. मग अशा वेळेला आपल्याला त्यांचा हार्मोनल चेकअप करावा लागतो.
कारण कधीकधी PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज सिंड्रोम्स हे ह्यांच्यात असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशनची ट्रीटमेंट अजून द्यावी लागते. वजन कमी करणं, हार्मोनल प्रोफाईल बघणं, कारण जोपर्यंत ते कंट्रोल होत नाही तोपर्यंत हे आपले पिंपल्स काही बरे होत नाही. कधीकधी काय होतं, डॅन्ड्रफ असतो, खूप सारा डॅन्ड्रफ. तर डॅन्ड्रफचा जो ऑर्गॅनिझम आहे त्याला पिटिरोस्पोरम ओव्हॅली म्हणतात, म्हणजे डोक्यातला कोंडा. तर अशी सवय असते की ते केस हलवतात आणि तो पाडतात आणि अरे किती कोंडा आहे. त्यावेळेला काय होतं, ते त्याच्या कपाळावर पण तो पडतो आणि तुम्ही ते पिंपल्स कपाळावर बघता, छोटे छोटे दाणे. म्हणजे दे आर नॉट मोठे फोडी पण छोटे छोटे, अगदी छोटे बारीक बारीक एकदम असतात. रव्यासारखे. रव्यासारखे. पण तो चेहरा स्मूथ नसतो, रफ असतो. तर अशा वेळेला ॲक्नेच्या ट्रीटमेंटबरोबर आपल्याला त्यांचा डॅन्ड्रफ कंट्रोल करणं पण अतिशय महत्त्वाचं असते. आता आपण म्हणू चेहऱ्यावरच कसे आपले ॲक्ने दिसतात, पण सिव्हिअर ॲक्ने आपल्याला अप्पर बॅक म्हणजे पाठीचा वरचा भाग, छातीवर, हाताच्या इथे डोक्यात पण दिसतात. असतात का गं? डोक्यात एखाद दुसरा असतो, पण जास्त करून त्याच्यात डॅन्ड्रफ असतो. पण डोक्यावर पिंपल्स असे फारसे येत नाहीत. त्याचं रिझन असं आहे की जे तेल बनते ना ते कुठून बाहेर येते, आपल्या केसाचा जो विक असतो ना त्याच्यातून. तर आपल्या डोक्यावर केस जाड असतात, तर त्यांना पॅसेज मिळतो बाहेर जायला. तेलकट होतं डोकं आणि म्हणून डॅन्ड्रफ. चेहऱ्यावर आपले नाजूक केस असतात आणि म्हणून तो ब्लॉक होतो, म्हणून तुमच्या चेहऱ्यावर ॲक्ने जास्त दिसतात. पण बाकीच्या ठिकाणी जरा जिकडे केस जाडे असतात तिकडे फारसे दिसत नाहीत, केस कमी असतात तिकडे जास्त दिसतात. तर मग ही जी आपण ट्रीटमेंट ॲक्नेची का करतो, नॉर्मली म्हणतो आपण फिजिओलॉजिकल आहे, या वयात वाढतं. आणि पण मला एक सांग की ह्याच वयात वाढतं की पुढे 50मध्ये गेल्यावर सुद्धा येतात ते? तर हे आहे ॲडोलेसंट ॲक्ने, जे एक 20-22 वर्षापर्यंत राहतात आणि ते मग सेल्फ लिमिटिंग असतात. हार्मोनल बॅलन्स जो काय होतो तो नीट होतो. ॲडल्ट ॲक्ने आपण जेव्हा म्हणतो, म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी जेव्हा तुम्ही पिंपल्स बघता, तेव्हा ह्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात, कारण हे नॉर्मल नाही आहे त्यावेळेला. तर मग आपल्याला त्यावेळेला त्यांना बरंच विचारावं लागतं की बाबा तुम्ही काय काय चेहऱ्याला लावता. एक म्हणजे बाहेरून लावलेल्या गोष्टी, ऑइल बेस्ड मेकअप जो तुम्ही रात्री धुवून नाही काढत. तर अशा वेळेला काय होतं, मेकअप केला तर काय वाईट नाही, पण रात्रीचा मेकअप किंवा झालं काम की तो स्वच्छ पाण्याने धुतला पाहिजे. समजा मेकअप नाही धुतला तर त्याचे पोर्स जे छिद्र असतात ना ते ब्लॉक होतात आणि इव्हेंच्युअली ते पिंपल्स तयार होतात. दुसरं आम्ही बघितलं आहे की स्क्रबर्स वापरतात, म्हणजे लुफा पॅड आणि हे. तर काही काही लोक बॉडीला पण लावतात, काही काही लोक स्क्रबर चेहऱ्याला लावतात. ते स्क्रबर्स जे असतात कितीही चांगल्या क्वालिटीचे असले तरी ते काय करतात, स्किन आपली डॅमेज करतात आणि त्यामुळे तुम्हाला पिंपल्स होतात. आता काही दिवसापूर्वी आमच्याकडे एक अशीच 35-40 वर्षाची एक बाई आलेली आणि तिच्या चेहऱ्यावर छोटे 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 दाणे होते. सगळं तर नॉर्मल होतं. मी फक्त तिला विचारलं, तू कुठली पावडर लावतेस? तर तिने मला सांगितलं, खाकी कलरची पावडर लावते. खाकी ती पूर्वी म्हणजे मे बी आपल्या आजी आजोबांच्या वेळेला एक खाकी पावडर अशी कार्डबोर्ड बॉक्समध्ये यायची, खाकी कलर. तर आम्ही म्हटलं फक्त ते, बाकी काही नाही. तर मग आम्ही काय केलं, ती पावडर ना लॅबमध्ये पाठवली इन्व्हेस्टिगेट करायला की त्यात काय आहे. आणि आम्हाला हेडेंटॉईन नावाचा एक सबस्टन्स मिळाला. मग आम्ही सर्च केला तर त्या हेडेंटॉईन कॅन कॉज ॲक्नी, त्यांनी ॲक्नी होऊ शकतात. तर कुठलाही आपण असा चेहऱ्याला लावणारी गोष्ट सेफ नसते. काही काळ आपली स्किन रिॲक्ट होत नाही, पण एक अशी वेळ येते की ती रिॲक्ट होते आणि मग ते म्हणणार पण आम्ही तर हे इतक्या वर्षापासून वापरतो, आता का वाव. तर मग असं समजा की आपली स्किन खूप काय बरं म्हणतात, सहन करते, पण एक दिवस ती रिवोल्ट करते. त्यावेळेला तुम्हाला तो जे काय तुम्ही लावता ते बंद करावं लागतं. पण तू काय म्हणाली की ऑइली स्किन असेल तरच होतं का, की म्हणजे ड्राय स्किनला ॲक्ने नाही होत का? नाही, ड्राय स्किनला पण होतो, कारण ह्याच्यामध्ये मेकॅनिझममध्ये असते की तुमचे जे विक असते, जो पॅसेज असतो ना जिकडून तेल बाहेर येते, तो थिक होतो आणि तो पॅसेज नॅरो करतो. म्हणजे नॉट नेसेसरीली की ते तेल बाहेर येईल, तुमची स्किन ड्राय राहते तरी तुम्हाला ॲक्ने होऊ शकतो. आणि तुम्ही बाहेरचे क्लेन्झर्स जे वापरता ते फार हार्श असले की कधी जास्त परफ्युम्ड असतात किंवा त्याच्यात काय काय कंटेंट्स असतात, तर तुमच्या नॉर्मल स्किनवर जी ऑइली लेअर असते ना ती निघून येते आणि मग ॲक्ने होते. आता फॉर एक्झाम्पल काही काही लोक बेसन लावतात,
बेसनमध्ये मलई, टर्मरिक, आपलं हळद मिक्स करतात. तर ते कसं आहे की ऐकायला बरं वाटते, पण बेसन म्हटलं की तुम्ही ऑइली स्किनवर लावलं की बेसन काय करतो, तुमचं तेल ॲब्झॉर्ब करतो आणि तुमची स्किन अजून ड्राय करतो. पण आपण अगदी लहान जन्मलेल्या मुलाला नाही का बेसन आणि बेसन मलईचं लावतो. लावतो. तर बऱ्यापैकी त्यांना काय होत नाही, पण एक थोडे लोक ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांना रिॲक्शन होते, त्यांना पुरळ उठल्यासारखं पुरळ उठते होतं. आणि मग त्यांना ते बंद करावं लागते. प्लस त्याच्याबरोबर ते तेलाचा मसाज करतात, तर त्यांनाही तो त्रास होतो. तर हे जे प्रकार आपण चेहऱ्याला लावतो एक्स्ट्रा, तर दॅट कुड बी द कॉज. पण नॉर्मली लोकांना वाटतं आम्ही तर हे इतके वर्ष वापरतो, ह्यानी तर होणारच नाही, पण तसं नाही आहे. तर अजून एक गोष्ट असते की कधी आपण ॲडल्टमध्ये असे पिंपल्स पाहिले, हार्मोन्स नॉर्मल आहेत, काही लावत नाही, मग कशामुळे आले. नॉर्मली पेशंट्सना पटकन सांगत नाही. मग आपल्याला त्यांनाच विचार, तुम्ही काही गोळ्या घेता का? सुरुवातीला नाही, मग थोड्या वेळाने हो हो हो. मग त्यांना कळते, म्हणजे कुठल्याही गोळ्या, समजा तुमच्या TBवर गोळ्या असतील, कुठल्या फिटवर गोळ्या असतील, अजून काही आजार, तर त्या गोळ्यामुळे पण ॲक्ने येतात. आणि अशा वेळेला मग त्यांनी नाही सांगितलं तरी आम्हाला समजते हे ॲक्निफॉर्म इरप्शन्स असतात. ॲक्ने वेगळे, ॲक्निफॉर्म इरप्शन्स वेगळे. ॲक्निफॉर्म इरप्शनमध्ये तुम्हाला एकच प्रकारचं लिजन दिसते, लाईक ब्लॅक हेड, कोमेडॉन्स किंवा पॅप्युल. पण ह्या रेग्युलर ॲक्नेमध्ये सगळे दिसतात, 4 प्रकारचे, आणि ते टिपिकली फोरहेड इथे येतात. ॲडल्टमध्ये नॉर्मली ह्या एरियात येतात, ॲडोलेसंटमध्ये इथे. स्ट्रेस आणि एन्झायटीमुळे पण येतात का भरपूर भरपूर. परीक्षा जशी जवळ येते 10वी 12वी, बऱ्याच समस्या येतात, केस गळतात, पिंपल्स येतात, खास चालू होते, बऱ्याच स्किन कंडिशन सायकोसोमॅटिक आहेत. तर स्ट्रेस इज द मेन कॉज ऑफ एक्झॅझर्बेशन, म्हणजे ॲक्ने वाढण्याचं कारण हा स्ट्रेस आहे आणि तो सगळ्यांना समजतो. मग त्यांना जरा काउन्सिलिंग केलं, स्ट्रेस कमी केलं की औषधं न देऊन पण ते पिंपल्स बरे होतात. म्हणजे एकदा त्यांना समजलं की बाबा स्ट्रेस नाही पाहिजे, ते पिंपल्स बरे आहेत. तर ही अशी अनेक कारणं आहेत आपल्या पिंपल्स होण्यासाठी, आणि त्यांचं ट्रीटमेंट आपण कशी करतो. तर जेव्हा जेव्हा पिंपल्स होतात तेव्हा डॉक्टरना का दाखवायचं, कारण आपल्याला ट्रीटमेंट घेतली तर आपले बरे झालेले पिंपल्स डाग सोडत नाहीत आणि खड्डे करत नाहीत. पण ट्रीटमेंट नाही घेतली तर बरे होता होता ते काळे डाग सोडतात, खड्डे काढतात, असं ते रफ दिसतात, आणि मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट. तर इथे आपल्याला औषधं दुसरे काय असते की जेव्हा डॉक्टर औषध चालू करतात ते सांगतात तुम्ही क्रीम्स एक रात्री लावा, त्याच्याबरोबर सनस्क्रीन्स लावा, आणि त्याच्यानंतर चांगले क्लेन्झर्स लावा, आणि खूपच सिव्हिअर असलं तर तोंडात गोळ्या द्याव्या लागतात. आता गोळ्या म्हणजे ही जी आपण ॲक्नेची ट्रीटमेंट, हां, तर ती कुठली असते, म्हणजे त्यातले केमिकल्स काय असतात? तर एक म्हणजे असे 2 प्रकारचे असतात. तुमचे फक्त ब्लॅक हेड्स असले जे विचार काही त्रास देत नाही तर रेटिनॉइक ॲसिड्स देतात. पण कसं आहे की फक्त बोलणं आणि डॉक्टरकडे येऊन डॉक्टर जे एक्सप्लेन करतो ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हा मलम तुम्ही लावलात, इन्स्ट्रक्शन्स नाही, आणला, लावला, दुसऱ्या दिवशी तुमचा चेहरा लाल बुंद होतो. त्याच्यामागे रिझन आहे की तो रेटिनॉइक ॲसिड लावण्याची एक पद्धत असते. स्टार्टिंगला आपण जेव्हा लावतो तेव्हा फक्त 15 मिनटं लावायचा असतो आणि तो धुवून काढायचा असतो. ॲक्नेच्या ज्या भागाला ॲक्ने झाले तिथेच तिथे ना फुल फेसला. फुल फेस. नंतर तो हळूहळू प्रमाण आपण वाढवतो, म्हणजे अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास, आणि मग तो ओव्हरनाईट ठेवतो. परत असं आहे की त्याची ॲक्शन 3 ते 4 आठवड्यांनी स्टार्ट होते. आणि म्हणून पेशन्स पाहिजे की आज आपण ट्रीटमेंट चालू केली की असं नाही की 2 आठवड्यात बरा होईल, नाही, 3 महिने तरी नीट लागतात ते बरं व्हायला. मग ती क्रीम नीट ॲक्ट होते. त्याचबरोबर त्याचे साईड इफेक्ट्स असतात. पण ते साईड इफेक्ट्स झाले तर पटकन डॉक्टरकडे का जावं लागते, कारण ते स्किन ड्राय होते, आणि स्किन ड्राय झाली की तो मलम जो लावतो तो इरिटेट होतो. तर त्यासाठी एक टिप असते की डॉक्टर ॲड मॉइश्चरायझर करतो, पण तो पण स्पेसिफिक असतो त्या पर्टिक्युलर स्किनला. म्हणजे तू वापरलेला मॉइश्चरायझर मला सूट होणार नाही, माझा मी तुला दिला तर तुला सूट होणार नाही, कारण त्याचे इन्ग्रेडियंट्स कस्टमाइज्ड असतात. म्हणजे दुसऱ्याचं बघून आपण ट्रीटमेंट करणं योग्य नाही. तुमच्या स्किनची त्वचा ऑइलीनेस, सीबम, ड्रायनेस वेगळं असते माझ्या स्किनपेक्षा. म्हणून जेव्हा आम्ही पेशंटला प्रिस्क्राईब करतो, स्किन एक्झामिन करतो, बघतो काय आहे, विचारतो तुम्हाला ॲलर्जी आहे का,
तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे का, आणि मग त्याप्रमाणे आम्ही ते औषध देतो. असं कोणी व्हॉट्सॲपवर फोटो पाठवला आणि सांगितलं मला ट्रीटमेंट दे. आता कसं होते की द्यायला तर पाहिजे कारण आपली फ्रेंड आहे, आणि नाही दिली तर म्हणणार बरोबर नाही, ही फ्रेंड असून देत नाही. पण मला असं त्यांना सांगायचं की ही कस्टमाइज ट्रीटमेंट असते, कारण काही जे आपण आपल्या त्वचेला लावतो ते स्पेसिफिक पाहिजे. स्पेसिफिसिटी असली तर साईड इफेक्ट नाही आणि चांगले तुम्हाला रिझल्ट्स येतील. तर पेशन्स एक पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलाही स्किन आजार बरं करायला पेशन्स लागतो. लगेच ट्रीटमेंट बदलत नाही जायचं. आज नाही बरं झालं उद्या दुसरं तिसरं असं नाही. 4 ते 6 आठवडे ट्रीटमेंट चालू ठेवा, मग बघा, मग ॲड करू, डिलीट करू, कस्टमाइज करू. पण तू म्हणतेस की हे ॲक्ने त्यावेळेला प्युबर्टीच्या वेळेला किंवा हॉर्मोन्समुळे होतात, तर मग त्या एका विशिष्ट काळापुरते राहतात की ते तेव्हासुद्धा ते कमी होतात का बरे होतात पूर्ण? हां, तर तो एक कालावधी असतो. एक 10 वर्षापासून ते 18 ते 19 ते 20 वर्षापर्यंत चालू राहतात. पण त्याची अक्यूट फेज असते जेव्हा आपण ते पूर्ण कंट्रोल करतो, एका लेवलवर आणतो. पण मेंटेनन्स थेरपी चालू ठेवावी लागते, आणि मेंटेनन्स थेरपी नाही दिली तर ते परत येतात पिंपल्स. पण एक 20-22व्या वर्षापर्यंत ते सेल्फ लिमिटिंग असतात, निघून जातात. बऱ्यापैकी 80% लोकांमध्ये ते निघून जातात. एक 20% ते प्रोलॉंग होतात. म्हणजे तू म्हणते त्याप्रमाणे थोडं मॉइश्चरायझर, तू सांगतेस ते मलम लावायचं, पण सिव्हिअर केस आहे की काही इन्फेक्टेड वगैरे असले तर त्याला दुसरे मलम आहेत, ओरल अँटीबायोटिक्स द्यावे लागतात. आणि हार्मोनल असले आणि खूप मोठे गोटे गडे असले तर अजून पण खूप त्याच्यावर टॅबलेट्स आहेत, आयसोट्रेटिनॉइन वगैरे. पण परत ते कसं ना स्वतःहून नाही घ्यायचे, अंडर सुपरविजन ऑलवेज. कारण त्याचे दुष्परिणाम जे असतात ते डॉक्टर मॅनेज करू शकतो. अनसुपरवाइज घेतलं तर दोन्ही होणार, साईड इफेक्ट्स पण होणार आणि इफेक्ट पण नाही होणार. आणि मग आपण ते डिस्कार्ड करून कुठेतरी जाऊन कोणाचं तरी, तसं नाही केलं पाहिजे. थोडंसं डॉक्टरशी रेग्युलर फॉलोअप विजिट्स असले तर तुमचं ॲक्ने डेफिनेटली बरं होईल. आणि मी तर माझ्या पेशंट्सना नेहमी सांगते की पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमचे 3 फोटोज लागतात मला, स्ट्रेट आणि 2 प्रोफाईल. आणि फाईलमध्ये लेफ्ट साईडला ते चिकटवायचे आणि डेट घालायची. का? कारण नेक्स्ट टाईम तो येईल, तो म्हणेल माझे बरे नाही झाले, पण आय हॅव अ फोटो कम्पेअर कर, बघ हे बरे झालेत. मग त्यांना पटतं, अरे हो इथे माझे पिंपल होते फोटोत, आता नाही आहेत. तर दॅट ॲक्ट्स लाईक अ पॉझिटिव्ह बूस्ट टू द पेशंट, की पहिल्यांदा तुमचा फोटो आणि आता हे दोन्ही दाखवले तर मग फार बरं वाटते त्यांना. आणि बऱ्याचशा स्किन कंडिशन्समध्ये मी हे फॉलो करते, कारण आपण मोजू नाही शकत. आपलं ओपिनियन कसा दिसतो वेगळा आहे, त्याचं वेगळं आहे. कारण काही काही खूप डिप्रेशनमध्ये असतात. काही काही लोक म्हणतात म्हणजे आम्हाला दिसतो तो 90% बरा झाला, नाही डॉक्टर पण मी बरा नाही झालो आहे, माझ्याकडे खूप असतात तर एवढीशे. मग फोटो दाखवला की त्यांना पटतं, हो मी बरा झालो आहे. सो दॅट्स अ पॉझिटिव्ह थिंग. आणि ते रेग्युलरली मलम लावू शकतात. तर हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि एव्हरी टाईम वी हॅव टू डू काउन्सिलिंग, की बाबा बरं होणार. म्हणजे स्किन कंडिशन्समध्ये सुद्धा काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे. कारण कुठल्याही स्किन कंडिशनला एक तर वेळ लागतो, त्यांनी तुमचं तंतोतंत पाळलं पाहिजे. कारण आपल्या समोर इतका जाहिरातींचा मारा होतो, व्हॉट्सॲप इकड तिकडचे आजूबाजूचे, हे ना मी हे वापरलं 4 दिवसात बरे झाले, ह्याचा इतका मारा असतो की अशा वेळेला कुठल्या तरी एका डॉक्टरशी कन्सिस्टंटली दाखवून योग्य त्या पद्धतीने उपचार केले तर ॲक्ने आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतात. म्हणजे कोऑपरेशन पेशंटचं डॉक्टरबरोबर अत्यंत जरुरीचं आहे. पण कधी कधी पेशंट पण म्हणतात ना, डॉक्टर मला ना 4 दिवसांनी मला लग्नाला जायचंय, काहीतरी करा आणि पटकन घालवा. मग अशा वेळेला काय करते तू? त्याच्या वेळेला वी हॅव क्विक ट्रीटमेंट्स आहेत. म्हणजे ते फक्त म्हणजे आपण कसं इमर्जन्सीमध्ये वापरतो तसे आपण देऊ शकतो. अच्छा, मग त्या 4 दिवसात जातात? म्हणजे शक्यतो जातात. म्हणजे पण शक्यतो वापरू नये हे. शक्यतो वापरू नये. म्हणजे काय सांगते त्याच्या मागे, ते जातात आणि नंतर येतात. जेवढ्या स्पीडने जाते ही ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट. म्हणजे ती कसं आहे की त्याच्यामध्ये आपण पील्स करू शकतो. पील्स म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे सुपरफिशियल लेयर्स ऑफ स्किन काढून इंटेन्सिव्ह केअर ट्रीटमेंट, म्हणजे आपण ICU म्हणतो ना, तसं आपल्या स्किनसाठी पण अशी ट्रीटमेंट आहे की आता लग्न आलं 2 दिवसावर, तर 2 दिवसावर म्हणजे आपल्याला टेन्शन, डॉक्टरना टेन्शन की बाबा ह्याला बरं करायच्या परत डाग नाही पडले पाहिजेत. तर त्यावेळेला वी हॅव टू यूज म्हणजे मल्टिपल मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट. कधी कधी लेझरचा उपयोग करावा लागतो. तर अशा पण आहेत गोष्टी. कधी कधी कॅमोफ्लाज करावं लागते, म्हणजे दिसणार नाही असं बघावं लागते. परत 7-8 दिवसांनी परत रिबाउंड नाही होणार ते बघावं लागते.
नाहीतर लग्नात एवढी सुंदर आणि 7 दिवसांनी तिचं परत गडबड चेहरा- असं नको व्हायला. तर आहेत, पण म्हणजे माझं असं सल्ला आहे की कुठलं फंक्शन असलं तरी 3 महिने आधी डॉक्टरकडे जा आणि सल्ला घ्या. असे 10-15 दिवस आधी गेलात तर बरोबर नसते ते. पण तेच म्हणजे तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे, कारण बऱ्याचदा आपण ना आयत्या वेळेला चटकन काहीतरी फेशियल करायला जातो किंवा कुठेतरी नवीन प्रोडक्ट्स मागवतो येस. आता आणि नेमकं मग हो. इरप्शन उठतं. आता तू हा पॉईंट फारच चांगला घेतलेला आहेस की ऑन द स्पॉट. आता एखादी तू बघ मुलगी जी मेकअपच करत नाही, लग्न आलं, मेकअप केला, कधी न करणारी मुलींनी मेकअप केला, काय झालं? नेक्स्ट डे तोंड सुजलं, इरप्शन आले. का? आणि शी हॅड नेव्हर युज्ड एनी मेकअप अर्लियर. तर अशा वेळेला मला नेहमी वाटते की तुम्ही तो जो मेकअप आहे तो आधी कानाच्या मागे थोडा टेस्ट करा किंवा तुम्ही तुमचा पर्सनलाइज्ड मेकअप न्या. म्हणजे जे कॉमन मेकअप असतात ते वापरू नका. त्या मेकअपवर लिहिलेलं असते फॉर सेन्सिटिव्ह स्किन, किंवा तुम्ही ॲलर्जिक असलात, तुम्हाला रिकरंट अस्थमा, दमा असला तर ॲलर्जिक असलं तर सर्वसाधारण जे मेकअप कुणाला त्रास देत नाहीत तो त्रास देऊ शकतो. म्हणून स्पेशल मेकअप्स असतात जे स्किन सेन्सिटिव्ह, स्किन फ्रेंडली, pH फ्रेंडली, हायपो ॲलर्जेनिक ते वापरले. पण कुठलाही मेकअप करताना टेस्ट करा कानाच्या मागे विच स्किन इज देअर. 1 तास 2 तास ठेवा, ओव्हरनाईट ठेवा. रिॲक्शन नाही झाली तर तुम्ही लावा. तर त्यामुळे मग सेफ्टी राहते. आता दुसरं ॲक्नेसारखंच दुसरं एक फार मोठं मार्केट आहे. मार्केट मी अशासाठी म्हणते कारण हल्ली कॉस्मेटिक इंडस्ट्री एवढी मोठी आहे आणि काय करावं आणि काय करू नये कळत नाही. फक्त आपण ॲड बघतो, काहीतरी मागवतो, ऑनलाईन टेस्ट करतो. तर दुसरं म्हणजे पिगमेंटेशन, म्हणजे डोळ्याखालची वर्तुळं, काळं. तर हे मला वाटतं खूप प्रमाण आहे आणि जवळजवळ इंडियन स्किनला हे 99% स्त्रियांना ते असतंच थोड्याफार प्रमाणात. तर त्याच्यावर म्हणजे त्याच्यासाठी काळजी कुठली घ्यायची किंवा असेल ते कशामुळे होतं पिगमेंटेशन? कारण म्हणजे मला असं वाटतं की पिगमेंटेशन 100% नाही जात ना गं? नाही, अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. त्याच्यामध्ये आपल्याकडे अंडर आय डार्क सर्कल्स खूप कॉमन आहेत. गालावर वांग म्हणतात किंवा मेलॅझ्मा म्हणतो. प्रेग्नन्सी नंतर होतं हां, ते. आणि मानेवर काळे डाग आहेत. तर आता आपला चेहरा जो असतो तो नेहमी एक्सपोज्ड असतो. कुठे? ऊन, घरातले लाईट्स, आणि आता आपण जास्त वापर कसला करतो? मोबाईल्स. तर हे सगळे सनलाईट इज अ व्हेरी स्ट्रॉंग फॅक्टर फॉर पिगमेंटेशन जे असते ना ते वाढते. आता मोबाईलमध्ये ब्लू लाईट असतो. ब्लू लाईट इज अ व्हेरी पॉवरफुल लाईट. तो पेनिट्रेट होतो आणि पिगमेंट स्टिम्युलेट करतो. आपल्या चेहऱ्यावरचे पण? येस. अच्छा, तुझं म्हणणं मोबाईल बघून येस, बघून मोबाईलमध्ये ब्लू लाईट असतो. टॅबलेट, लॅपटॉप, ते सोड, फ्लोरसंट लाईट्स, LED लाईट्स, TV स्क्रीन्स. म्हणजे एक वेळ तो म्हणेल मी उन्हात तर जात नाही तरी का काळे झाले. पण हे सगळे लाईट सोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये पण जे लाईट असतात इट पेनिट्रेट्स द स्किन आणि एक्झिस्टिंग जे काय पिगमेंट असते ते स्टिम्युलेट होऊन काळा रंग येतो. आता अंडर आय सर्कल्स तर फिजिओलॉजिकल कॉजेस म्हटलं तर आपण कमी झोपलो तर डोळ्यावर स्ट्रेन येतो. एक्सेस यूज ऑफ मोबाईल केला तरी स्ट्रेन येतो. कधी कधी फिमेल्समध्ये आयर्न डेफिशियन्सी, ॲनिमिया असतो. डायटिंग करतात, मग सप्लिमेंट्स ते घेत नाहीत, मग काय होतं? डेफिशियन्सी होते आयर्नची, झिंक, व्हिटॅमिन D, कॅल्शियम. तर ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्या सर्वात नाजूक स्किन बॉडीतली इज डोळ्याच्या खालची खूप थिन स्किन असते, खूप असर पडतो. आता हे जे आपण पिगमेंटेशन म्हणतो ते 2-3 प्रकारचे असतात. एक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल की फॅमिलीजमध्ये रन होतात, पण सन एक्सपोजर त्याच्याबरोबर आला तर ते अजून डार्क होतात. ह्या सगळ्या लाईफस्टाईल डिझिजेस, ओबेसिटी, फॅटी फूड कन्झम्पशन, त्यामुळे काय होतं की आपली स्किन एज व्हायला लागते आणि इकडे यंग एजमध्ये पण यू स्टार्ट सीइंग लूज स्किन, रिंकल्स, आणि मग बॅग दिसायला लागते 30-40 इयर्स. तर त्याच्यामध्ये हे आपण जे आपले फूड जे खातो, प्रोसेस्ड फूड, मग फॅटी फूड, फ्राईड फूड, चिप्स, हे सगळं प्रमाण कमी करावं लागते. दॅट इज ॲडेड फॅक्टर. आता हा जो मेलॅझ्मा म्हणतो तो नॉर्मली प्रेग्नन्सीमध्ये येतो, पण येतो लाईट असतो, पण तोच माणूस कंटिन्युअस 12 तास 10 तास उन्हात, स्पेशली 10 ते 2चं ऊन इज अ व्हेरी बॅड ऊन, ज्याच्यामध्ये रे स्ट्रॉंग असतात. तुम्ही 2 मिनटं जरी गेलात विदाउट प्रोटेक्शन तर ते काळे डाग खूप वाढतात.
कधी कधी काय काय गोळ्यांमुळे पण वाढतात. आणि बेसिकली हे जे डाग जे असतात, तुम्ही म्हणाले ना की प्रेग्नन्सी येतात, ते कधी जात नाहीत पूर्णपणे पण वाढू शकतात. तर ते कमी करायला आपल्याला स्ट्रॉंगली सनस्क्रीन्स वापरावे लागतात. सनस्क्रीन्सने काय होतं, तो बेसलाईन काळा डाग तेवढाच राहतो आणि जास्त काळे होत नाही. दॅट इज वन पार्ट. सनस्क्रीन्स तुम्ही चूज करताना आपण SPF बघतो, सन प्रोटेक्टिंग फॅक्टर. आपली स्किन नॉर्मली डार्क स्किन ॲज कम्पेअर्ड टू युरोपियन्स, तर आपल्याला SPF 30 बस होतो. पण 40-50 भरपूर आहेत SPF. पण असं नाही की जास्त SPFचा तुम्ही वापरला तर काही चांगला रिझल्ट येईल. अमाऊंट टू बी यूज्ड इज इम्पॉर्टंट. आता डबल कोट लावायचा असतो, कुठे काळे डाग असतात तिकडे अंडर राहायला. अच्छा. बाकीच्या फेसला सिंगल कोट, पण जिकडे काळे डाग आहेत तिकडे डबल डबल प्रोटेक्शन पण चालेल. हो. एक चुकल्यावर सेकंड. समजा तुम्ही फार उन्हात गेल्यावर घाम आला आणि ते सनस्क्रीन निघून गेलं, यू हॅव टू कॅरी दॅट सनस्क्रीन इन युअर पर्स किंवा पॉकेट आणि परत अप्लाय करा. रिअप्लाय. का? कारण तो इफेक्ट संपलेला आहे. त्यामुळे सनस्क्रीन म्हणजे तू म्हणालीस ते बरोबर, काळे डाग एकदा आलेले जायला फार कठीण होतात. स्लो प्रोसेस आहे, पण काळे जास्त होऊ नये म्हणून आपण ही काळजी घ्यायची. नाही, पण तू म्हणतेस त्याप्रमाणे ठीक आहे, आपल्याला सूर्यप्रकाशाला एक्सपोज झालं हां, की आहे ते पिगमेंट वाढतं. पण जे ऑलरेडी ज्यांना डाग पडलेले आहेत स्किनला, हां. म्हणजे जेनेटिक्स म्हणा किंवा हो. हे, तर ते कसे घालवायचे? तर त्यासाठी आपल्याकडे क्रीम्स आहेत, विच आर कॉल्ड डिपिगमेंटिंग क्रीम्स. त्याच्यात कोजिक, आर्ब्युटिन, हायड्रोक्विनॉन बरेच आहेत. आणि तेही 3 महिन्याचा कोर्स देतो. त्यांनी नाही फरक पडला तर वी यूज पील्स, ग्लायकॉलिक ॲसिड पील्स, हॅलिझन पील्स आहेत. त्यानेही नाही झाला तर वी हॅव लेझर्स. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण ॲडिटिव्स म्हणजे काय असतात? गुड सनस्क्रीन, गुड हेल्दी हॅबिट्स, अवॉइडिंग फॅटी फूड्स, आणि तुम्ही जो क्लेन्झर वापरता तो माइल्ड पाहिजे. हार्श असला तर विपरीत परिणाम होतात. तुम्ही त्या क्लेन्झरनी काळा डाग म्हणून घासायला जाईल आणि घासण्यामुळे तो अजून पिगमेंट स्टिम्युलेट होते. जसं लुफा पॅड वगैरे किंवा काथा इन जनरल हे वापरतात ना, छान स्किन घासतात. काही वर्षांनी स्किन गोरी तर होत नाही, वर काळी दिसते, पायाची स्किन काळी. आणि मग आम्ही विचारतो, हो आम्ही काथा 15-20 वर्षापासून वापरतो. म्हणजे 15-20 वर्ष स्किन चांगली राहिली, पण शेवटी ती रिॲक्ट जाऊन आणि मग ते काळे डाग तर जाणं फारच कठीण होते. कारण 15 वर्ष तुम्ही जी स्किन घासली आहे त्याचा तुम्हाला रिझल्ट येतो, तो जाण्यासाठी बराच काळ लागतो. पण फेशियल स्किन फार नाजूक असते, म्हणून घाम आला की लोक अशी घसा पुसतात आणि त्यांना पिगमेंट कुठे होते? साईडला इथे. कारण तो रुमाल घेऊन आपण असा पुसतो, तर जिकडे कॉन्व्हेक्सिटीज आहेत इथे चीनवर नाही दिसणार पिगमेंटेशन असं. प्लस ऊन प्लस घाम हे सगळं मिळून फुल चेहरा काळा. कधी कधी आपण बघतो मानेवर यंग मुलांच्या काळे डाग आलेले आहेत, म्हणजे कधी प्युबर्टी एज, त्यावेळेला सेम थिंग होतं. ते फिजिओलॉजिकल आहेत, ग्रोथ होते, थोडंसं स्किन काळी होते. आणि त्याच्याबरोबर ॲडल्ट्समध्ये जेव्हा स्किन काळी प्लस थिक म्हणजे वेल्वेटी होते, नॉर्मल काळी पण त्याच्यात स्किन जेव्हा जाड होते, त्याला टेक्निकल टर्म आहे अकॅन्थोसिस नायग्रिकॅन्स. तर अशा वेळेला जेव्हा ॲडल्ट आमच्याकडे येतो, त्याचं पहिलं डायबिटीस चेक करायचं, शुगर. कारण दॅट इज द इंडिकेटर ऑफ फर्स्ट साईन ऑफ डायबिटीस. हो. म्हणजे आम्ही फक्त ह्या त्वचेवरून सांगू शकतो, आर्मपिट्समध्ये काळं होते, इथे काळं होते, इथे काळं होते, आणि त्याला माहीत नसतं. शुगर करून येतो, हाय शुगर, मग तो ट्रीटमेंट घेतो. तसंच हे जे काळेपण आणि अकॅन्थोसिस, तर यंग एजमध्ये फिजिओलॉजिकल, ॲडल्टमध्ये यू हॅव टू चेक फॉर डायबिटीज. आणि आता समजा 50 इयर्सच्या नंतर पण असं कोणाला, तर वी हॅव टू बी केअरफुल. त्याला विचारावं लागते, बाबा तुला भूक बरोबर लागते का, सगळं जेवण नीट आहे का, कारण दिस कुड बी द अर्ली इंडिकेशन ऑफ इंटर्नल कॅन्सर. तर हे असे प्रकार वेगवेगळ्या एजमध्ये वेगवेगळे टिप ऑफ द आईसबर्ग आहेत. पण यंग एजमध्ये फिजिओलॉजिकल, मिडल एज ॲडल्ट्समध्ये चेक फॉर डायबिटीज, आणि ओल्ड एजमध्ये लुक फॉर कॅन्सर. पण मला सांग, जर लहानपणापासूनच असं एक कॉन्स्टिट्युशनल असते हां. आईबाबांचं, ते फिजिओलॉजिकलमध्ये जातं. मग त्याच्यावर ट्रीटमेंट होते का? होते, का नाही? पण म्हणजे आता तर इंटरनली एवढ्या काही घ्यायला लागतं का आपल्याला? इंटरनली फार नाही, टॉपिकली लावावं लागते. देर आर
गुड क्रीम्स विथ केराटोलायटिक एजंट्स, म्हणजे वरची स्किन तुमची ते हळूहळू कमी करतात अलॉंग विथ सनस्क्रीन्स. आणि त्याच्यामध्ये पण बरेच ट्रीटमेंट आहेत, डर्म ॲब्रेशन आहे, लेझर्स आहेत. म्हणजे आजकाल ट्रीटमेंटमध्ये भरपूरच प्रोग्रेस झालेला आहे. म्हणजे जे आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा लिमिटेड होतं, पण आता आपल्याकडे व्हरायटी आहे ट्रीटमेंटची. पण ती ट्रीटमेंट टप्प्याटप्प्याने दिली पाहिजे. डायरेक्ट लेझरकडे नाही जायचं. पहिले क्रीम्स, मग पील्स, मग दुसरं काहीतरी. आणि हे म्हणजे असं गेलं तर इफेक्ट चांगला राहतो आणि लॉंग टर्म इफेक्ट राहतो. पण जेवढं आता कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेलं की ते डायरेक्ट लेझर करणार. आणि बरोबर आहे. हल्ली आता ते नवीन ग्लुटाथॉन ड्रिप निघाली आहे. yes. त्याच्याबद्दल काय? ग्लुटाथॉन ड्रिप इज लाईक Magical. मॅजिकल. तर ती IV तून घ्यावी लागते आणि इट इज गुड. तुमचा गोरा रंग अगदी छान दिसतो, पण रिमेंबर इट इज शॉर्ट लिव्ड. काही दिवस सुंदर गोरे आणि नंतर तुम्ही बॅक टू युअर नॉर्मल. म्हणजे घेत राहायचं ग्लुटाथॉन. एक्झॅक्टली. तर तुम्हाला काही फंक्शन्स असले तर ठीक आहे, पण तुम्हाला परमनंट असं गोरच राहायचं असेल तर तुम्हाला ती ड्रिप कंटिन्युअस घ्यावी लागणार. म्हणजे मेंटेनन्स लागतो. तर हे सगळे आहेत, पण नॉट टू फॉरगेट की इफेक्ट बरोबर कधी कधी साईड इफेक्ट्स होऊ शकतात. ऑल दीज आर नॉट सो सेफ. त्यामुळे ते रुटीनली आपण लावत नाही, म्हणजे करत नाही. पण ग्लुटाथॉनच्या गोळ्या पण असतात, त्या रिलेटिव्हली सेफ आहेत कम्पेअर्ड टू युअर IV. तर 3 महिन्याचा कोर्स देऊन बघायचं. पीपल आर व्हेरी हॅपी, कॉम्प्लेक्शन छान होते, गोरे होतात, त्यांचं मॉरल बूस्ट वाढतो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांचं मेंटल स्टेटस इलिव्हेट होतं, इंटरेस्ट तयार होतो. आणि मग आपलं काउन्सिलिंग करायचं की बाबा गोळ्या हवे तेव्हा घ्या, कंटिन्युअस घेऊ नका. नाव यू आर ओव्हरकमिंग ऑल दॅट, बी स्ट्रॉंग अँड बी सेफ. तर हळूहळू ट्रीटमेंट देऊन त्यांना बरं करून चेंज द्या मेंटॅलिटी. मला एक सांग पण की बऱ्याचदा असं आपण बघतो की ओव्हर द काउंटर फेअरनेस क्रीम्स 8 दिवसात तुम्ही 2 शेड्स गोरे वगैरे असं, आणि भयंकर त्याचं पेव फुटलेलं आहे. आपल्या इंडियनमध्ये कसं आहे, आपण सावळे होतं आपल्याला गोरं व्हायचे, आणि तिकडे युरोपियनमध्ये गोरे येतं त्यांना टॅनिंग करायचे आहे. तर ही नॉर्मल टेंडन्सी आहे, गोरे दिसले म्हणजे छान. तर आता हे जे गोरे होण्याचे क्रीम्स आहेत ना ओव्हर द काउंटर, मी तर म्हणीन ते डेंजर क्रीम्स आहेत. डेंजर इज द राईट वर्ड. का? मोस्ट ऑफ द प्रॉडक्ट्स हॅव आयदर मर्क्युरी किंवा स्टिरॉइड्स. आणि आम जनतेला कळत नाही स्टिरॉइड्स कुठले. आणि स्टिरॉइड्स ही अशी क्रीम आहे की मॅजिकल आहे, परत ती गोरं करेल. आणि म्हणजे आमच्याकडे एक सांगते, एक मुलगी आलेली, ती सावळी होती आणि ती हे क्रीम्स लावत होती. तिची फुल बॉडी काहीतरी विचित्र व्हाईट दिसायला लागली, आणि त्याच्यातले वेन्स असतात आपले अंडरलाईंग वेन्स, आणि हे ते दिसायला लागले. तर मी म्हणते ही अशी का? मग ती म्हणते मी हे क्रीम इतके वर्ष दिवसाला एक अख्खी ट्यूब संपवते. आता जेव्हा आपण डॉक्टर पूर्ण अंगाला लावते ती. पूर्ण, आणि त्याच्यामध्ये कसं कळते स्टिरॉइड क्रीमनी ती झाली, कारण ती तुमची स्किन एकदम पातळ होते, एवढी थिन होते की त्याच्या आतमध्ये काय ना वेन्स त्या दिसायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही उन्हात जाते ती लाल बुंद होते. का? कारण त्याच्यातलं प्रोटेक्टिंग मेलॅनिन गेलेलं असते. तर सनस्क्रीन्स लावणार नाही वर हे असं. तर स्टिरॉइड्स आर लाईक डबल एज्ड वेपन. इन गुड हँड्स दे आर गुड, अदरवाईज. त्यामुळे दुसरं मर्क्युरी जे असतं, जे खूप कॉमनली ह्या डिपिगमेंटिंग क्रीम्समध्ये असतं, पण त्याचे लाँग टर्म इफेक्ट म्हणजे किडनीवर परिणाम, किडनी फेल होऊ शकते. तर त्यांना हे कळत पण नाही. कापी क्रीम्स तर लावलेले, म्हणजे काही वर्षांनी किडनीमध्ये प्रॉब्लेम आला, मर्क्युरियल्स. ह्यांना वाटतं आपण तर इथे लावलं, किडनीत पोचलं कसं? पण ते सगळे ॲब्झॉर्ब होतात आणि बॉडीच्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होऊन प्रत्येक ऑर्गन्समध्ये जाऊन ते. सो स्किन इज अन ऑर्गन विच इज, काही घेतलं लावलं. तुम्हाला लिव्हर स्प्लीनला काय लावता येत नाही ना, डॉक्टरकडेच जावं लागतं. पण स्किन इज द मोस्ट अब्युज्ड, इट इज मोस्ट अब्युज्ड. हां, तर त्यामुळे मला असं वाटलं की हे डिपिगमेंटिंग क्रीम्स जे ॲडव्हर्टाइजमेंट करतात, यू शुड बी कॉशियस. तुम्ही त्याचे कंटेंट्स वाचा, कन्सल्ट अ डर्मॅटॉलॉजिस्ट. बाबा मी हे वापरलंच. काय क्रीम्स काही त्रास देत नाहीत, म्हणजे ठीक आहेत लावा, इफेक्ट पण नाही, साईड इफेक्ट पण नाही. तर तसे मला एक वेळ
म्हणजे लोकांनी लावले तरी चालतील, पण ज्याच्यात स्टिरॉइड्स आहेत, नो 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 नो. पण आता बरीच अशी ब्रँडेड असतात बघ. हां. ब्रँडेड म्हणजे मी नाव Branded. नाही घेत, हां. पण डे क्रीम त्याच्यामध्ये SPF 30 असतं, हां. व्हाईटनिंग असतं, पण आपल्याला प्रॉपर इंटरनॅशनल ब्रँड्स पण तर आपल्याला आता माहीत नसतं माहीत आतमध्ये काय नसतात. आहे. तर जे नॉर्मली इंटरनॅशनल चांगले ब्रँड्स असतात ना, ते टेस्ट केलेले असतात आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स नीटपणे सगळे लिहिलेले असतात. सगळे लिहिलेले पण असतात. तुला वाटतं त्याच्यात स्टिरॉइड असतील तर लिहिलेले असतील? लिहिलेले असतात चांगल्या क्रीम्समध्ये. पण जे अनब्रँडेड किंवा असे असतात त्याच्यात गॅरंटी नाही. तर अशा वेळेला आम्ही काय करतो, वी हॅव KEAमध्ये एक लॅब आहे. तिला आम्ही क्रीम्स पाठवतो आणि टेस्ट करून घेतो, ह्याच्यात क्रीममध्ये काय आहे बघा. मग ते आम्हाला सांगतात, बरं ह्याच्यात आम्हाला स्टिरॉइड्स मिळाले. हो. तर असे आम्ही डिटेक्ट केले आहेत क्रीम्स जे बिचारे लोक पेशंट्स वापरतात. नाव लिहिलेलं नसतं, असंच लिहिलेलं असतं, गोरा होणे का क्रीम का गोरे. आणि मग ते आम्ही क्रीम घेतो आणि आमच्या लॅबमध्ये पाठवतो आणि वी डिटेक्ट. कारण त्यांच्या चेहऱ्याकडे बघून कळते की हे क्रीम साधं नाही आहे, त्याच्यात आहे. त्यामुळे अ वर्ड ऑफ कॉशन की म्हणजे चीप क्रीम्स असतात ती प्लीज लावू नका. लावायचे तर तुम्ही ब्रँडेड टेस्टेड क्रीम्स अशी लावलीत ना, तर ॲटलिस्ट तुम्हाला साईड इफेक्ट्स नाही होणार. पण बऱ्याच जण हर्बल, आयुर्वेदिक या नावाखाली वाटेल ते खपवतात. म्हणजे पी हळद आणि हो गोरी असं आपण अगदी, पूर्वी अगदी, म्हणायचो. मग अगदी. ते किती क्वांटिटी हळद आहे आणि ती एवढीशी क्वांटिटी लावून काय माणूस गोरो होणार का? आणि बरोबर आहे, ॲब्सोल्युटली राईट. तर पूर्वी आपली आजी आजोबा ते म्हणजे हळद इज अ नाईस, पण आता हळदीत पण एवढं इम्प्युरिटीज असतात, भेसळ, त्याच्यात मेटॅलिन येलो कलर असतो. तर प्युअर हळद मिळणं पण फार कठीण आहे. आणि म्हणून छोट्या मुलांना जेव्हा ती हळद लावतात आणि रिॲक्शन का होते, कारण ती भेसळ असते. भेसळी पण प्युअर हळद प्रमाणात लावली तर काय प्रॉब्लेम होत नाही शक्यतो. पण वी डोंट नो द इम्प्युरिटीज इन इट आणि सगळ्या स्किनला सूट होत नाही. तर असे अनेक किस्से असतात की बिचारे लावतात आणि रिॲक्शन होते आणि म्हणजे खूपच, आणि म्हणजे जे पिगमेंट येते ते जायला फारच कठीण असते. आता तू म्हणालीस त्याप्रमाणे म्हणजे सनस्क्रीन इज कंपल्सरी. आता सनस्क्रीन का कंपल्सरी झालं, त्याच्यामध्ये ॲडिशन्स अँटी पोल्युटंट प्रॉडक्ट्स पण घालतात. सध्या वी हॅव सीन की आपल्या फुल एरियात कुठे कन्स्ट्रक्शन, पोल्युशन हे प्रमाण 20 वर्षापूर्वी आणि आता डिफॉरेस्टेशन्स, ग्रीनरी कमी झाल्या, त्यामुळे पोल्युशन आहे. तर ह्या सनस्क्रीन्समध्ये ते अँटी पोल्युटंट्स असतात आणि म्हणजे विच प्रोटेक्ट्स युअर स्किन, मॉइश्चरायझर्स असतात. तर टू सम एक्सटेंट इट हॅज 3 बेनिफिट्स. तुमचं मॉइश्चरायझ होतं, सनस्क्रीन होतं, अँटी पोल्युशन असतं. तर बाय अँड लार्ज तुम्हाला स्किन तुमची चांगली ठेवायची असली तर सनस्क्रीन्स लावणं फार जरुरीचं आहे. जरुरीचं आहे. हां. म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये हां. म्हणजे वेदर यू आर सिटिंग ॲट होम ऑर यू गो आउटसाईड, तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे. आणि किती SPF 30चं मिनिमम 30 इज स्टँडर्ड. दुसरं, लोक म्हणतात आज तर पावसाळी दिवस आहे, ढगाळ आहे, सनस्क्रीन लावणं जरुरीचं आहे का? तर ह्याच्यामागे असं असते की सूर्य तर आकाशात असतो, फक्त ढगामुळे आपल्याला दिसत नाही, पण त्याचे जे रेज असतात ते ढगातून पण पास होतात आणि आपल्या स्किनमध्ये पास होऊन ते त्रास देतात. म्हणून इरेस्पेक्टिव्ह ऑफ सीझन, उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, तुम्ही लावा. आणि तू म्हटलं ना SPF 30, तर आता आपण जेव्हा हॉलिडेजला जातो, कुठे ट्रेकिंगला जातो, समुद्रकिनारी जातो, स्नो क्लॅड माउंटन्सवर, तिकडे लाईट रिफ्लेक्ट होतो आणि त्रास डबल होतो. तेव्हा SPF वाढवायचा तुमचा, कारण तो नॉर्मल SPF 30 तो पुरेसा नाही होत. SPF जरा जास्त घेतला आणि चांगला थर लावला तर तुम्हाला खरंच प्रोटेक्शन मिळेल. किती वेळाने रिपीट करायचं ते? 2 तासांनी आयडियल. एव्हरी 2 hours? हो, बाहेर गेलं तर आउटडोअर असेल म्हणजे आउटडोअर. पण तुम्ही इनडोअर असला तर जोपर्यंत घाम येऊन तो सनस्क्रीन निघत नाही ना, तोपर्यंत यू आर कम्फर्टेबल. पण स्विमिंगला जाताना आता त्याच्यात वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन असतात, वॉटरप्रूफ असतात. तर त्याप्रमाणे वॉटर रेझिस्टंट म्हणजे तो साधारण 40 मिनटं चालतो पाण्याखाली, 80 मिनिट म्हणजे वॉटरप्रूफ, पण 100% नाही. सो डिपेंडिंग तुम्ही पाण्यात किती वेळ राहता त्याप्रमाणे तो तुम्ही सनस्क्रीन लावा, थोडं तरी प्रोटेक्शन मिळेल. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. त्यामुळे हे आपण म्हटलं लावण्याचे सनस्क्रीन. नाव आय एम टॉकिंग अबाउट ओरल सनस्क्रीन्स. अच्छा, ओरल पण आहेत? ओरल म्हणजे आपले नॅचरल फूड्स, कॅरेट विच हॅज गुड अमाऊंट ऑफ कॅरोटीन्स विच इज खूपच छान सनस्क्रीन आहे. टोमॅटोज, कॅरेट्स, युअर अँटीऑक्सिडंट्स विच आर देअर इन
रेनबो डाएट आपण म्हणतो ना, कलरफुल डाएट, कलरफुल डाएट, हे तुम्ही खाल्लं तर तुमचे इंटरनल सनस्क्रीन तयार होतं, विच विल प्रोटेक्ट यू. म्हणजे एक असतो बाहेरचा आणि एक असतो इंटरनल. हे दोन्ही केलेत तुमचं तर तुमची स्किन नक्कीच चांगली राहील. म्हणजे कमिंग बॅक टू अगेन जे आपण खातो त्याप्रमाणे पण ते स्किनवर रिफ्लेक्ट होतं. येस येस येस. तर एक म्हणजे जसं तू सांगितलंस की काहीही झालं तरी सनस्क्रीन इज अ मस्ट. सनस्क्रीन, क्लेन्झर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. हा तेच मी विचारणार होते, अशी रुटीन करा. स्किन केअर कशी घ्यावी. पहिलं तर क्लेन्झर तुम्हाला तुमच्या स्किनला जो सूट होतो तो घ्यावा. म्हणजे आता आपण हे सोप्स वर्सेस फेस वॉशेस म्हणतो, तर बाय अँड लार्ज सोप्स ना अल्कलाईन असतात, थोडेसे अल्कलाईन, म्हणजे pH इज मोर. आणि आपली स्किनची जी pH असते ना ती ॲसिडिक असते. त्यामुळे काय होतं, तुम्ही जनरल सोप्स लावले ना, म्हणजे तुमची स्किन सेन्सिटिव्ह असली तर ते अल्कलाईन होतात आणि हळूहळू स्किन रफ करतात आणि डाग येतात. पण तुम्ही न्यूट्रल सोप लावलात, pH न्यूट्रल सोप किंवा 5.5, दॅट सूट्स युअर स्किन सो वेल की तुमची स्किन नीट राहते. सो क्लेन्झर्स, माइल्ड क्लेन्झर्स. सेकंडली लोकांना ना असं सांगितलं की मॉइश्चरायझिंग साबण लावा, तर ते म्हणतात अरे आम्ही तो किती धुतला ना तरी तो करकरीतपणा येत नाही. आणि करकरीतपणा नाही आला म्हणजे त्यांना वाटते आपली स्किन मज्जा येत नाही. आणि करकरीत कशामुळे येतो, फक्त सोप्स विच आर अल्कलाईन, विच आर ॲक्च्युली डॅमेजिंग युअर स्किन. कारण त्याची नॉर्मली जी ऑइली लेअर असते ते निघून जाते. तर मग त्यांना आम्हाला कन्व्हिन्स करावं लागते की तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे ना, म्हणून ती रिॲक्ट झाली आहे, तर तुम्ही असं लावून बघा. करकरीत होण्याची गरज नाही, एक ऑइली लेअर राहिली पाहिजे. ओके, तो झाला क्लेन्झिंगचा. इमिडिएटली विदिन 3 मिनिट. पण 1 मिनिट, क्लिन्झर आणि आपण जे आंघोळीला वापरतो शॉवर जेल किंवा हे, मग त्याच्यात मॉइश्चरायझर असायला पाहिजे का? असलं तर बरं होईल, म्हणजे वेगळं लावावं नाही लागत. काय काय जेल बेस्ड असतात, काय काय लोशन्स असतात, काय काय क्रीम्स असतात. तर आपल्या स्किनला काय सूट होते ते आपल्याला ठरवावं लागेल. अंघोळ केल्यानंतर करकरीतपणा नको आहे, सॉफ्ट लागलं पाहिजे. हां, बेबी स्किन, मुलायम. तर असे आहेत आपल्याकडे क्लेन्झर सोप्स पण आहेत. आणि ज्यांची नॉर्मल स्किन आहे त्यांना कुठलाही सोप चालतो. पण जेव्हा स्किन डिझिजेस असतात तर त्यांनी केअरफुल राहावं लागते. असं नाही की म्हणत की सगळे साबण वाईट, पण ज्यांना स्किन प्रॉब्लेम आहे, ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे, ज्यांना ॲलर्जी आहे, ज्यांना एटोपी आहे, ज्यांना सोरायसिस आहे, त्यांनी फार काळजी घ्यावी लागते. दुसरं मग इमिजिएटली मी तर म्हणते की बाथरूममध्ये मॉइश्चरायझरचं ठेवायची. का? मॉइश्चरायझरचं एक प्रिन्सिपल ऑलवेज लक्षात ठेवलं पाहिजे की तो नॉर्मली डॅम स्किनवर लावायचा असतो, ड्राय स्किनवर नाही. ड्राय स्किनवर लावला त्याची एफिकसी कमी येते. पण तुम्ही ओला रुमाल, अंघोळीनंतर आपली स्किन दमट असते, तेव्हा तो मॉइश्चरायझर लावला ना तर तो नीट थोडा प्रमाणात ॲब्झॉर्ब होतो आणि आत जाऊन बराच वेळ राहतो. अंघोळीनंतर बाहेर आला ते अर्धा पाऊण तासाने 1 तासाने लावला तर इफेक्ट तेच नाही राहत. म्हणून एक मॉइश्चरायझर बाथरूममध्ये ठेवून थंडीच्या सीझनमध्ये छान ल्युब्रिकेट करायचं. ड्राय स्किन असताना तुम्ही ओला रुमाल, बाहेर आता दिवसातून काही 3-4 वेळा अंघोळ नाही करू शकणार, सो व्हॉट वी कॅन डू इज रुमाल घ्यायचा, ओला करायचा, स्किनवर लावायचा, ओला झाला मग मॉइश्चरायझर घेऊन लावायचा. आणि मॉइश्चरायझर लावताना एका डायरेक्शनमध्ये लावायचा, असा नाही. का? कारण असं करताना आपले जे केस असतात ते उलट्या डायरेक्शनमध्ये जातात आणि क्लॉग होतात आणि तुम्हाला पुरळ येते. ज्या डायरेक्शन ऑफ द हेअर आहे त्या डायरेक्शनमध्ये लावला तर साईड इफेक्ट्स होत नाहीत. दॅट इज अबाउट मॉइश्चरायझर. सो स्किन केअरमध्ये क्लेन्झर, मॉइश्चरायझर आणि उन्हात जाताना सनस्क्रीन. आणि नुसतंच सनस्क्रीन कोणाला नाही आवडत कारण चिकट होतो, तर तुम्ही छत्री वापरू शकता, हॅट वापरू शकता, गॉगल वापरू शकता अंडर आय सर्कलसाठी. आणि आजकाल तर एक ॲडव्हान्सेस आहे की कपडे पण UV प्रोटेक्टेड निघालेत. स्विमिंगला जाताना यू हॅव अ डिफरंट कॉस्ट्यूम विच आर UV प्रोटेक्टेड. आणि स्विमिंगला जाताना डबल त्रास होतो, आतमध्ये क्लोरीन असते, वरती ऊन असते, आपण काळे होतो. तर अशा वेळेला हे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचा थोड्या प्रमाणात नक्कीच उपयोग होतो. आता अजून एक हे तू म्हणालीस ना की आपण बाहेर सूर्यप्रकाशात जातो तेव्हा आपण हे केलं पाहिजे. पण मग ही जी आपण ज्याला सन ॲलर्जी म्हणतो, फोटो ॲलर्जी, फोटो डर्माटायटिस, ते त्याच्यामुळे कमी होतं का? हो, सन ॲलर्जी जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा सूर्य इज क्लोज टू द अर्थ, तीव्रता सूर्याची खूप असते. तर त्यामुळे आपण लक्षात ठेवा 10 आणि 3च्या मध्ये जेव्हा उन्हात फिरतो विदाऊट प्रोटेक्शन, म्हणजे तुम्ही सनस्क्रीन नाही लावलं सावलीत, तर काही दिवसानंतर स्किनवर लाल लाल चट्टे येतात, खास चालू होते आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ती काळवंटे. हा एक प्रकार झाला.
दुसरा प्रकार म्हणजे पित्त माहिती आहे ते येते, त्याला सोलार अर्टिकेरिया म्हणतात. म्हणजे जसं आपण काही खाल्लं आणि अंगावर पित्त होते तसं उन्हाचं पण पित्त होऊ शकते. डायरेक्ट मोठे मोठे डाग येतात. म्हणजे स्किन इज व्हेरी सेन्सिटिव्ह, इतकी सेन्सिटिव्ह की ते ऊन त्याला सहन होत नाही. आणि तिसरं म्हणजे फोटो ॲलर्जिक आणि फोटोटॉक्सिक. तर त्याच्यामध्ये काय होतं की आपण काही काही आपल्या गोळ्या चालू असतात लोकांच्या, डायबिटीसच्या किंवा काय, तर त्या गोळीचा आणि उन्हाचा रिॲक्शन होते आणि त्याला फोटो ॲलर्जिक रिॲक्शन म्हणतात. म्हणजे त्याला स्किनवर नाही, पण तो त्या गोळ्या खातो तर ती रिॲक्शन आणि सनमुळे फोटो ॲलर्जी होते. काय काय लोक परफ्युम्स मारतात आणि बाहेर जातात इथे इथे इथे, तर दॅट रिॲक्शन इन द परफ्यूम रिॲक्ट्स विथ द सन आणि कॉजेस ॲलर्जी. तर हे सगळे झाले उन्हाचे ॲलर्जीचे प्रकार. त्यामुळे आपण बाहेर जाताना उन्हाची आपल्याला ॲलर्जी आहे माहीत असलं तर प्रोटेक्शन घेतलेलं नक्कीच बरं राहते. ती बरी होऊ शकते पूर्णपणे बरी होऊ शकते, असं नाही की ती राहते, पण प्रोव्हायडेड आपण प्रोटेक्शन घेतलं पाहिजे. पण मग अशा वेळेला काही विटॅमिन्स किंवा मिनरल्स असतात का ॲज अ सप्लिमेंट? तर आता बेसिकली आपण आपले विटॅमिन डी जी लेवल असते ना ती प्रोटेक्ट करते. इट हेल्प्स यू टू मॅन्युफॅक्चर आपलं हे म्हणजे नॅचरल विटॅमिन डी आणि हे. तर ते सनस्क्रीन आपण जेव्हा लावतो ना तेव्हा असं म्हणतात की एक्सेस सनस्क्रीन लावलं तर तुमचं विटॅमिन डी प्रोडक्शन कमी होतं आहे. पण असं नाही आहे की सकाळच्या वेळेला एक 5-10 मिनटात तुम्ही उन्हात गेलात तर तुमचं विटॅमिन डी नॉर्मल, किंवा तुम्ही टेस्ट करा कमी असलं तर सप्लिमेंट्स घ्या. सो दॅट इज वन प्रोटेक्शन. आणि ॲज आय सेड एक गाजर रोज खायचं, नॅचरल सनस्क्रीन. तर त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करू शकतो आपल्या स्किनला की वी कॅन टेक केअर ऑफ अ स्किन वेन वी गो आउट इन द सन. म्हणजे नक्कीच काळजी घेतली ना बरंचसं अवॉइड करता येते, म्हणजे पूर्णपणे अवॉइड करता येते. सावलीतून चाला. आता बायका म्हणतात मी माझ्या मुलांना फक्त 10 मिनटं शाळेत सोडायलाच आले, पण कितीच्या उन्हात? बरोबर 12च्या उन्हात. ती 10 मिनटं 12च्या उन्हात इज ॲज गुड ॲज टेकिंग अ टोल ऑन युअर लाईफ. म्हणजे त्या 10 मिनटात तुमची फुल बॉडीत रिॲक्शन झालेली असते आणि ती प्रगट होते. मग ते म्हणतात भाजी आणायला फक्त 5 मिनटं, भाजी संध्याकाळी आणा, यू ॲडजस्ट युअर टाईम. मग मी त्यांना जेव्हा सांगते अगं छत्री वापरा, आता म्हणजे पेशंट्स माझ्याकडे येतात, म्हटलं सनस्क्रीन लावलं आहे? नाही. मग मी का दिला तुम्हाला? आम्ही आता इथेच राहत होतो. असं नाही चालणार. म्हणजे ते सनस्क्रीन तुम्ही लावा किंवा छोटीशी छत्री घ्या. म्हणजे पेशंटचं कोऑपरेशन फार लागतं आणि नीट त्यांनी केलं तर तुमचा चेहरा नक्कीच सुंदर राहील. बरेचसे तू म्हणतेस ही आपले रुटीन जे आपल्याला आढळतं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे आपण काळजी घ्यायला हवी स्किनची, आणि मग ते योग्य ते उपाययोजना करायला हवी. उगीच आपलं काहीतरी जे कमर्शियली अवेलेबल आहे ॲड बघून करायला नको. आता तुला एक शेवटचा आणि अजून एक लोकांना ग्रासणारा असा विषय आहे की ते म्हणजे केस गळणं. कारण त्या चिंतेनेच केस गळत आहेत आणि आता आपल्याला टक्कल पडणार या चिंतेनेच त्यांचे केस गळायला लागतात. तर तो नॉर्मल केस गळणं काय आहे आणि ॲबनॉर्मल काय? करेक्ट. तर आता केस गळणं हा फारच मोठी समस्या असते. आणि जेव्हा आपण टी व्हीवर ॲड बघतो की केस पिलो कवर पडल्यात, ते बघितल्या आपली मुलं किंवा कोणतरी आपली उशी चेक करतात, अरे 5-6 केस दिसले म्हणजे केस गळतात आणि दे कम रनिंग. तर आता मी एक सांगते की आपली हेअर जी सायकल असते, केस आपल्या हेअरवर साधारण 1 लाख हेअर असतात रफली, आणि त्याची एक सायकल असते, एक ग्रोईंग फेज असते, मग ते राहते, आणि एक टिलोजन म्हणजे ते त्याची लाईफ सायकल संपते आणि ते निघून जातं. अशी 5-7 वर्षाला ती रिपीट होत राहते. करेक्ट. 5-7 वेळा एका वर्षामध्ये? 7 वर्ष ती एक सायकल असते. 7 वर्ष. तर त्याच्यातली एक 5 to 7 इयर्समध्ये ती ग्रोथ फेज असते, तेव्हा केस छान राहतात. मग रेस्टिंग फेज असते आणि मग टिलोजन म्हणतात की ते 3 महिने ते आलेले केस. पण लक्षात ठेवा सगळे एकदम जात नाहीत, त्याच्यातले थोडे जातात, रोज थोडे. हां. तर मॅक्झिमम दिवसातून सकाळ ते रात्री जे केस तुमचे गळतात एका पॅकेटमध्ये जमा करा, एंड ऑफ द डे मोजा आणि रेकॉर्ड ठेवा. इफ दे एक्सीड मोर दॅन 100 तरच इट इज अ कन्सर्न. सो इफ यू आर लुझिंग मोर दॅन 100 हेअर अ डे इन 1 whole day of 24 hours, इट इज अ मॅटर ऑफ, इट इज अ ॲबनॉर्मल हेअर लॉस. आणि ते कधी होतं? जेव्हा ती टिलोजन फेज असते
तेव्हा ते जास्त गळतात ना. एरवी तर 5-7 वर्ष कधी गळले नाहीत, एखाद दुसरा गळतो 10-12-20, पण ती फेज येते तेव्हा हे भसाभसा गळतात आणि मग चिंता होते. मग हे एक्सप्लेन केल्यावर ते शांत होतात. 7 दिवसाचा मला रेकॉर्ड देतात, कधी 50 केस, कधी 60 केस. मग त्यांना ते एक्सप्लेन केल्यावर शांत. पण अशा वेळेला आपण काय करूया ना, त्यांना सप्लिमेंट्स द्यावे लागतात. कारण ॲट द सेम टाईम नवा हेअर ग्रो होत राहतो. म्हणजे एक असा निघाला ना तर त्याच्या मुळात दुसरा केस येतो. हेअर क्वांटिटी रिमेन्स सेम. मग त्याचं पोषण करायला तुम्हाला व्यवस्थित बॅलन्स्ड फूड खावं लागते, विच इन्क्लूड्स व्हेजिटेबल्स, म्हणजे प्रोटीन्स, आयर्न, झिंक, बायोटीन, हे सगळं. आणि नाही खाता आलं तर एक्सटर्नल गोळ्या असतात. त्याला स्कॅल्पची काळजी घ्यावी लागते. वन्स ऑर ट्वाईस इन अ वीक जरा ऑइलिंग करा. तर हे झालं फिजिओलॉजिकल. आता कमिंग टू अदर कॉजेस, म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल कोविडमध्ये ज्यांना कोविड होऊन गेलं त्यांचे केस खूप गळायला लागले. तर कुठलंही क्रॉनिक इन्फेक्शन, टायफॉईड, मलेरिया, क्रॉनिक इलनेस, त्याच्यामध्ये काय होतं, आपले हेअर रूट्स असतात ना त्यांना एक झटका लागतो. काय होतं, बिकॉज ऑफ इलनेस ते श्रिंक होतात आणि ते गळतात. पण अगेन आजार बरा झाला, पोषण मिळालं की ते परत त्यावेळेला तुमचे केस जास्त जातात. पण ते कारण आपल्याला माहीत असते. ते म्हणतील मला ना 2 महिन्यापूर्वी ना टायफॉईड झालेलं आणि आता माझे केस गळायला लागले असं. किंवा काही काही गोळ्या असतात कुठल्या तरी कारणासाठी, त्याचे साईड इफेक्ट्स पण केस गळतात. कधीकधी आतमध्ये ऑटोइम्युन डिसऑर्डर्स असतात. थायरॉईड प्रॉब्लेम असतो, ॲनिमिया असतो लोकांना, SLE असते, असे अनेक आजार असतात. त्याच्यामुळे पण केस गळतात. थायरॉईड इज अ व्हेरी कॉमन कॉज. आणि नंतर एक्सटर्नल कॉजमध्ये आपण जेव्हा हेअर स्टायलिंग किंवा एक्स्ट्रीम हार्श, म्हणजे तुम्ही गरम स्ट्रेटनिंग करता किंवा कलर्स करतात तर त्याच्यामध्ये डायरेक्टली हेअर लॉस होत नाही, पण जर स्ट्रक्चर ऑफ द हेअर असते ना, स्ट्रक्चर ते डॅमेज होते. तर काही काळापर्यंत काही त्रास होत नाही, पण हे प्रोसेस रिपीटेड करत राहिलो ना तर तो स्ट्रक्चर ऑफ दॅट हेअर गेट्स डॅमेज आणि मग तो हेअर लॉस चालू होतो. तर हे एक्सटर्नल फॅक्टर्स झाले. तर हे झाले जनरलाइज्ड हेअर लॉस. कधी कधी असे छोटे छोटे चट्टे Patches, पडतात, त्याला alopecia. ॲलोपेशिया एरियाटा म्हणतात. आणि हे खूप कॉमन आहे मुलांच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये 3-4 कारणं आहेत. एक म्हणजे इडिओपॅथिक, त्याला काही कारण नसते. दुसरं म्हणजे त्या फॅमिलीमध्ये एटोपी असते. एटोपी म्हणजे ॲलर्जी असते, अस्थमा असतो, कंटिन्युअस शिंका असतात, अंगावर पित्त येते. तर त्यांच्यामध्ये आम्ही पाहिले हे छोटे छोटे ॲलोपेशिया एरियाटाचे चट्टे असतात. प्री हायपरटेन्सिव्ह म्हणजे फॅमिली हिस्ट्री किंवा ब्लड प्रेशरची हिस्ट्री असली तर त्यांच्यामध्ये पण होऊ शकतात. आणि ऑटोइम्युन म्हणजे कंडिशन्स खूप आहेत, तर त्यांच्यामध्ये पण हे चट्टे दिसतात. आणि हे कसे असतात, बरे होतात पण ते परत येऊ शकतात, कारण दे आर कॉज इज नॉट ट्रीटेबल. तर ऑटोइम्युन डिझीज, ब्लड प्रेशर ते कंट्रोल झालं तर तुमचे चट्टे पण. म्हणून त्याच्यासाठी आपण औषधं देऊ शकतो, सगळं करू शकतो. कधी कधी फंगल इन्फेक्शन असते ज्याने छोट्या मुलांचं काय असतं ना, खाजवतात, त्या इथे डाग पडतो आणि तिथे बघितलं तर ती फंगस असते. कशी येते फंगस? कॉमन हेअर कटिंग सलून्स, वेअरिंग कॅप्स, शेअरिंग ऑफ कोम्स. तर ती फंगस एका डोक्यातून दुसऱ्या डोक्यात. आणि छोट्या मुलाने शाळेत, क्रॅशमध्ये हे खूप कॉमन आहे. आणि काही कन्सर्न नाही, हे ट्रीटेबल आहे. हे सगळे डिझिजेस ट्रीटेबल आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आपण म्हणजे घरात आई पण तू बघते की मुलीचे केस ना टाईट बांधते, टाईट. शाळेत जाताना शाळेत तर काय होतं, इथून ते केस खेचल्यामुळे त्याचे रूट्स आहेत ना नॅरो होतात आणि इव्हेंच्युअली इथून ते केस मागे मागे जातात. मग आम्ही त्यांना सांगतो असे टाईट अजिबात बांधायचे नाहीत, ट्रॅक्शन होते. खेचत बसलं तर ते मुळाला त्रास होतो. लूज हेअरस्टाईल करा, पोनीटेल एकदम टाईट बांधतात, तेल लावून शाळेत जाताना 2 वेळा एवढ्या टाईट घालतात की त्या 2 दिवस पण खराब होत नाहीत, एवढे टाईट केस बांधायचे नाही. तर ट्रॅक्शन ॲलोपेशिया इज अनदर थिंग. आणि मग 35-40 इयर्स नंतर पॅटर्न बॉल्डनेस येतो. म्हणजे मेल्समध्ये इथून रिसेशन होतं आणि मग इथे, आणि ते हेरिडिटरी पण असू शकतं. आणि फिमेल्समध्ये केस विरळ होतात. तर ते हार्मोन रिलेटेड असतात, की आपलं हार्मोन्स असतात ते चेंज होतात या एजला, आणि त्याच्यासाठीही ट्रीटमेंट आहे व्यवस्थित. पण एवढंच की ती ट्रीटमेंट रेग्युलरली केली पाहिजे. तुम्ही मध्ये ब्रेक घेतला तर ते केस परत
निघून पण जातात. आता हे मिनॉक्सिडिल म्हणा किंवा अशा Exactly. प्रकारची आहेत ना आहे, तर ट्रीटमेंट. दॅट इज फॉर पॅटर्न बॉल्डनेस. तर हे मिनॉक्सिडिल वगैरे जे आहे ते आहे. पण त्याचं कसं आहे की तुम्ही कंटिन्युटीमध्ये लावलं पाहिजे. तर आमच्याकडे नॉर्मली अशी 35 इयर्सची, तर मग आम्ही त्यांना सांगतो की हे तुम्हाला लाईफ लाँग लावायचे. ते म्हणतात अभी शादी होणे का है. म्हटलं ठीक आहे. मग शादी होते, केस असतात, काही वर्षांनी परत येतात, टक्कल शादी तो हो गई, मिनॉक्सिडिल बंद कर दिया. म्हणजे लाईफ लॉंग घेत राहायचं मिनॉक्सिडिल. एक्झॅक्टली. मिनॉक्सिडिल लाईफ लाँग लावलं तरच ते केस राहतात. म्हणजे आपण झाडांना पाणी घालतो तसे मिनॉक्सिडिल रूट्सना जाऊन ग्रोथ होते. द मुमेंट यू स्टॉप वॉटरिंग द प्लांट्स, सेम थिंग तुम्ही मिनॉक्सिडिल्स वॉट एव्हर, नॉट ओन्ली मिनॉक्सिडिल, हेअर सिरम्स किंवा बरेचसे गोष्टी आहेत. हल्ली PRP पण केलं जातं. एक्झॅक्टली. तर ती कंटिन्युटीमध्ये मेंटेनन्स थेरपी लागतोच. अक्यूट आणि मेंटेनन्स ह्या 2 गोष्टी स्किनला फार जरुरी आहे. स्किन इज अ ऑर्गन विच रिक्वायर्स बोथ ट्रीटमेंट ऑफ द अक्यूट कंडिशन आणि मेंटेनन्स. तर मेंटेनन्स लोक करत नाही आणि मग परत सगळं झिरोवर जाते. तर ते मेंटेनन्स केलं तर सगळं नीट राहतं. छान. विद्या, म्हणजे मला म्हणजे स्किन हा एवढा मोठा ऑर्गन आहे, म्हणजे पूर्ण आपलं स्किन इज समथिंग विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन आणि लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी, स्किन. द बॉडी. येस, आणि आपण त्याच्याकडे म्हणावं तेवढं लक्ष देत नाही. यू टेक इट फॉर ग्रांटेड. बरोबर. त्यामुळे त्याची काळजी घेणं, म्हणजे काही होत नसलं तरी काळजी हो, घेणं, हो, हो. हे महत्वाचं आहे नाही हो, का. हो. म्हणजे साधं 5 मिनिटासाठी बाहेर गेलो तरी सनस्क्रीन लावा, असं बरंच रिच्युअल्स. आणि पूर्वी आपण एवढं करत पण नव्हतो, पण आता अवेअरनेस खूपच आहे. आणि म्हणजे आश्चर्य आहे की 70, 75, 80 वर्षाच्या बायकासुद्धा येतात आमच्याकडे, आमची स्किन आम्हाला चांगली करून. हे अवेअरनेस आहे. पूर्वीची आजी आपल्याला कशी आवडायची, सुरकुतलेली आवडायची, पण आताच्या आज्या बघ, आताच्या आज्या मॉडर्न आज्या, नो रिंकल्स. सो दॅट इज द चेंज, दॅट इज द नीड ऑफ द आवर. बरोबर आहे. तर आता छान वाटलं. म्हणजे हे खूप हे अगदी कॉमन आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत, इश्यूज आहेत नाही का. तर मला असं वाटतं विद्या, आता हा एपिसोड आपण इथेच थांबवूया. पण पुढचा एपिसोडमध्ये मला तुझ्याकडनं काय आवडेल ऐकायला, की ज्या ॲक्च्युअल स्किन डिसीजेस आहेत किंवा स्किन कंडिशन्स आहेत, तर मग पुढच्या एपिसोडमध्ये आपण त्याच्याविषयी बोलूया. जरूर, शुअर. छान मजा आली मला. थँक्यू सो मच. तर दर्शको, आज डॉक्टर विद्यांनी जे सांगितलं तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच, की आपली त्वचेची काळजी कशी घ्यावी, कसं आपण सनस्क्रीन कुठलं वापरावं, कधी वापरावं, असं बरीच त्यांनी माहिती दिली. तर तुम्हाला याविषयी काही प्रश्न विचारायचे असतील, तुम्हाला काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असतील, काही की मी हे सनस्क्रीन वापरते तर मी हे वापरलं तर चालेल का, किंवा कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील, तर तुम्ही आमच्या कॉमेंट्समध्ये नक्की लिहा, प्रश्न विचारा. डॉक्टर विद्या नक्की उत्तरं द्याल ना. किंवा तुम्ही KEMमध्ये जाऊन त्यांना भेटू पण शकता. शी इज मोर दॅन हॅपी टू गिव्ह यू द आन्सर्स. तर आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेलच. जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच आम्ही दुसरा एपिसोड घेऊन येणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही निरनिराळ्या स्किनचे डिझीजेस आणि कंडिशन्स डिस्कस करणार आहोत. त्याबद्दलसुद्धा तुम्हाला जर काही असं स्पेसिफिक असेल की ह्या विषयावर मला जास्त माहिती हवी आहे, तर ते तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. तोपर्यंत पुढच्या एपिसोडपर्यंत आम्ही वाट बघत आहोत तुमच्या कॉमेंट्सची, तुमच्या एन्क्वायरीची. तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये सर्व काहीमध्ये.